महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। दशक 7 समास 3 चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम समास आपण पाहतो आहोत। शास्त्रांमध्ये जी 14 ब्रह्म वर्णन करून सांगितलेली आहेत, ते 14 ब्रह्म ही केवळ संकेत म्हणून सांगितलेली आहेत। वस्तुतः ब्रह्म 14 नाहीत असं सांगणारा हा समास आहे। मात्र ब्रह्माची कल्पना येण्यासाठी म्हणून काहीतरी सांगावं लागतं। जसं भूमितीमध्ये सरळ रेष की जिला जाडी नाही, अजिबात जाडी नाही, पण लांबी आहे असं आपण शिकतो। आणि त्याची कल्पना येण्यासाठी आपले शिक्षक फळ्यावर सरळ रेष ही काढून दाखवतात। तसं पाहायचं झालं तर त्यांनी जी सरळ रेष खडूनी काढून दाखवलेली असते, खडूनी काढलेली जी रेष असते, जी लांबून म्हणजे शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याला ही दिसायला पाहिजे, याच्यासाठी निदान 3 mm तरी त्याची जाडी असेल खडूनी जर काढली तर। पण व्याख्येप्रमाणे तिला जाडी नाही आणि फक्त लांबी आहे। तसं शून्य जर काढायचं झालं तर शून्याला देखील उंची नाही आणि जाडी देखील नाही। पण शून्य काढायचं झालं तर फळ्यावर चांगलं वाटोळं गोल काढला जातो आणि तो शून्य आहे असं सांगितलं जातं। पण हे सगळं शिकून जसं आपण भूमिती शिकतो, सगळी भूमिती शिकतो, माहीत नसल्यापासून कोणत्या तरी संकेतामुळं शिकणं हे मनुष्याला जमतं। असं असल्यामुळं कितीतरी शास्त्र अशी आहेत की जी प्रत्यक्षतः तुमच्या समोर उभी करता येत नाहीत, तरी देखील ती शिकवली जातात। म्हणजे ब्रह्म किंवा परमार्थ, अध्यात्मशास्त्र या शास्त्राचं मी म्हणत नाहीये। जसं इलेक्ट्रॉनिक्स त्याचे सर्किट्स जी असतात तर त्याचे डायग्राम काढून दाखवले जातात, पण कोणीही कधी सर्किट तसं डोळ्यांनी पाहिलेलं नाही। गणिताने समजेल पण प्रत्यक्षतः अशा प्रकारे काहीही शिकवता येणार नाही जर संकेतच दाखवला नाही। काही येतं नाही ना। तसं शिकवता येणार नाही। त्याचप्रमाणे इथं देखील आहे। असं असल्यामुळं समर्थ म्हणतात, आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोन सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे।
संकेतांनी शिकवणं आणि शिकणं हे मनुष्य मात्राला जमतं, त्याच्या बुद्धीच्या आवाक्यात आहे, संकेत आवाक्यात आहे. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत सांगितला. आणि त्या संकेताचे अर्थ देखील या समासामध्ये सांगितले. उदाहरणार्थ शब्द ब्रह्म. शब्द ब्रह्म म्हणजे शब्द असे उभे करायचे की ऐकणाऱ्याला त्याच्या संकेतामुळं, शब्द हा अर्थवाही असल्यामुळं त्याच्या अर्थाची काही बाही कल्पना करत करत त्याला काय सांगायचं आहे ते समजावं. पण त्याला जे समजलं असं वाटतं ते बुद्धीला समजतं. आणि ब्रह्म हे देह मन बुद्धी याच्या निरपेक्ष असून देह मन बुद्धीच्या पलीकडं आहे. म्हणून समर्थांनी अनुभवे वीण भ्रम, अनुभवे वीण जो भ्रम त्या नाव शब्द ब्रह्म असं म्हटलं. म्हणजे ऐकणाऱ्याला तर आपण अगदीच अनुभव घेतोय असं वाटावं, पण प्रत्यक्षतः त्या अर्थाचा म्हणजे आपल्याला समजते याचाच भ्रम व्हावा, त्याचा प्रत्यक्ष अनुभव न यावा, तरी बुद्धीला काही ना काहीतरी समजतं. आणि तशा प्रकारची ही 14 ब्रह्म, त्याच्यातली काही आपली पाहून झालेली आहेत. शब्द ब्रह्म हे शाब्दिकच आहे. वक्त्यांनी सांगावं, श्रोत्यांनी ऐकावं, शब्द उभे करून समजून घ्यावं. पण त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ध्यानालाच बसायला लागतं आणि शब्द संपावे लागतात. कारण जे शाश्वत ब्रह्म आहे ते अपरिवर्तनीय आहे. आणि शब्द हा बोलल्याबरोबर संपणारा आहे. शब्दाला निर्मिती आहे, नाश आहे. अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते असं समर्थ म्हणतात. परी बोलता बोलता कळो येते. जे शब्द उच्चारला की त्याचा नाशच आहे, पण ऐकणाऱ्याच्या बुद्धीमध्ये त्या शब्दाच्या अर्थाचा काही एक प्रकाश पडतो आणि त्याला समजल्यासारखं वाटतं. पण जे समजतं ते शाश्वत नसतं. ब्रह्माबद्दल बोलणं झालं म्हणून ब्रह्मज्ञान, ऐकलं म्हणून ब्रह्मज्ञान झालं असं होत नाही. पण ऐकावं मात्र लागतं. आणि त्याप्रमाणे मग शब्द ब्रह्म, तसं ओम इति एकाक्षर ब्रह्म. मी परत परत आता खूप सांगणार नाही, पण खम ब्रह्म, व्यापकतेची कल्पना येण्यासाठी. तसंच सर्व ब्रह्म म्हणजे दिसतं ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म. माहीत नसताना पण प्रल्हादाच्या कथेवरून की या
खांबामध्ये देखील नारायण आहे का? तो हो म्हणाला. आणि मग हिरण्यकश्यपूनी त्या खांबावर लाथ मारली, तो खांब तुटून पडला आणि तिथून नारायण प्रगट झाला. तो खांब असतानाही नारायण होता, तो खांब मोडल्यावरही नारायण होताच. नारायण कधी मोडत नाही. पण आपल्याला काही एक कल्पना येते, तसंच सर्व ब्रह्म जे नाशिवंत आहे, तसंच चैतन्य ब्रह्म म्हणून देखील एक शब्द आला. आता जयास चेतवावे, तेची माईक स्वभावे. तेथे चैतन्याच्या नावे नाश आला, नाश आला. चैतन्य ब्रह्म म्हणण्याची प्रथा आहे. आणि आचार्यांनी देखील सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम असं म्हटलेलं आहे. सद्ब्रह्म, चितब्रह्म, तेही समजण्यासाठीच आहे. कारण आता जयास चेतवावे म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं जे चित्त आहे, ते चित्त त्या चित्ताला आपल्या बुद्धीमध्ये चित्त या शब्दाच्या अनुरोधाने प्रकाशित करायचं जर झालं तर मुळातच बुद्धी जड आहे, ती विषयांनी ग्रस्त झालेली आहे. पण ती सूक्ष्माती सूक्ष्म होते आणि ब्रह्म जाणायला जास्तीत जास्त योग्य होते. तिने जर विषय सोडून दिले, जगताचं चिंतन सोडून दिलं, तर बुद्धी आणि चित्त हे सूक्ष्म गोष्टी ओळखण्यासाठी म्हणून किंवा समजून घेण्यासाठी म्हणून अधिकाधिक योग्यता प्राप्त करतात. आणि बुद्धी ही जणू प्रकाशित होते, चेतवली जाते. पण बुद्धी ही देह इंद्रियांसकटच लाभलेली असल्यामुळं तशा प्रकारे बुद्धीला मतबुद्धी म्हणजे माझी बुद्धी असा अहंकार असतोच. कोणत्याही देहधाऱ्याच्या आत वास करणारी जी बुद्धी असते ती देहाहंकारांनीच लिप्त असते. आणि ती बुद्धी वेगळ्या वेगळ्या शास्त्रात जरी प्रवीण असली तरी त्या शास्त्रामध्ये मी प्रवीण आहे असा त्या बुद्धीला अहंकार असतोच. कारण देहबुद्धीमुळंच ती बुद्धी देखील प्रकाशित झालेली असते. आणि देहबुद्धी ही जड गोष्ट असल्यामुळं जसा देह माईक तशी बुद्धी माईक. माईक म्हणजे खोटी, हा माईक निराळा. देहाला शाश्वत अस्तित्व नाही. त्यामुळं कुठल्याही देहात असणारी जी बुद्धी आहे ना, तर ती व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची बुद्धी आहे. पटतंय ना तुम्हाला? ती व्यक्ती नसेल तर त्याची बुद्धी देखील जाते. एवढंच नव्हे, ती व्यक्ती जर झोपलेली असेल, निद्रेच्या स्वाधीन झालेली असेल,
तर त्याच्या बुद्धीचा उपयोग करण्याला त्याला देहबुद्धीवर आणावं लागतं, म्हणजे जागृत करावं लागतं. आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे. स्वभावानेच जड जीवात्मक देह हा तसा येणारा जाणारा असल्यामुळं तेथ चैतन्याच्या नावे नाश आला. चैतन्य चैतन्य ब्रह्म असं म्हटलं जातं. त्या चैतन्यालाच नाश संभवतो. परिवारे वीण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता. मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. पदार्थे वीण साक्षता तेही मिथ्या. सत्ता ब्रह्म असं जे म्हटलं जातं, म्हणजे आपण कोणाच्या तरी सत्तेवर, म्हणजे जीवात्म्याच्या सत्तेवर देह चालतो, बोलतो, हलतो असं समजून घेत असल्यामुळं, जसं तुकाराम महाराजांनीही चालते शरीर कोणाची आहे सत्ते, भगवद्गीतेमध्ये देखील गतिर् भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयः स्थाणुः निधानं बीजमव्ययम् असं सांगितलेलं आहे. हे जे सत्ता ब्रह्म आहे, हे सत्ता ब्रह्म समजून घेण्यासाठी आहे. प्रत्यक्षतः ब्रह्म आणि सत्ता, म्हणजे आत्ता मी बोलतो आहे तर या बोलण्यामागं कोणती तरी सत्ता असल्याखेरीज मी बोलू शकत नाही, हे तुम्ही समजून घ्यायचं. आणि तुमच्या ऐकण्याच्या मागं देखील कोणती तरी सत्ता आहे, म्हणून तुम्ही श्रवणेंद्रियांमार्फत ऐकता आहात. त्याचं विश्लेषण तुमच्या बुद्धीमध्ये होतं आहे आणि तिथं मनाची एकाग्रता आहे. देह, मन आणि बुद्धी हे तीनही काम करतात, पण कोणाच्या तरी सत्तेवर काम करतात. हे जे सत्ता ब्रह्म सांगितलेलं आहे, त्या सत्ता ब्रह्मासाठी परिवार गरजेचा आहे. परिवार म्हणजे देह, मन आणि बुद्धी. या परिवारापैकी एक जरी तिथं उपस्थित नसेल ना, म्हणजे कधी कधी देहच उपस्थित नसतो, श्रवणाला आलेला असतो, पण श्रवण करता करता एखादा विषय समजून घेताना तो जड वाटायला लागला, जर समजा जड वाटायला लागला तर हळूहळू करून बुद्धीला जडता येते आणि तो अशा प्रकारे जागा न राहता झोपेच्या अधीन होतो. म्हणजे सत्तेचा जो परिवार म्हटलेला आहे, देह, मन आणि बुद्धी, याच्यापैकी एक जण तुला क्लासमध्ये येतो का अनुभव? कोणीतरी त्याचं क्लासमध्ये मुलं झोपत नक्की नसतील, पण म्हणजे मीच पाहत असल्यामुळं तुम्ही पाहिलं नसेल, पण आमच्या शाळेमध्ये म्हणजे 11वीच्या वर्गातून शाळेचं ग्राउंड दिसायचं. त्या ग्राउंडवर कधी कधी म्हणजे क्रिकेटचं पिच असल्यामुळं रोलर फिरवला जायचा. एकच माणूस पाणी झारीनी घालून रोलर फिरवायचा. किंवा कधी कधी त्या समोरच्या गेटमधून मोठ्याच्या मोठ्या त्या ग्राउंडमध्ये एक गाढव आत यायचं आणि ते सरळ चालत आपलं त्याच्या मार्गाने जात असतं. म्हणजे गाढवाला देखील मन असतं,
ते इकडून येतं आणि त्याला तिकडं जायचं हे मनाशिवाय शक्य नाही. कुत्रं देखील रस्ता ओलांडतं. तर शिक्षक शिकवत असताना कधी-कधी म्हणजे ते कोणत्या तरी विचारांनी तर एक कुत्रं किंवा गाढव जरी जाताना पाहिलं, तरी देखील ते शब्द नुसते कानावर आले तरी उपयोग होत नाही. कारण आपलं मन ते गाढव पाहत असतं जाणारं. असा मी अनुभव घेतलाय. अशा वेळेला परिवारे वीण सत्ता म्हणजे तिथं बसलेला जरी असला तरी देखील मन जर दुसरीकडं असेल तर शिक्षक काय शिकवतायत हे समजत नाही. आणि बुद्धी नसेल त्या ठिकाणी तर काहीच करता येत नाही. तर शिकणं अशक्यच आहे. म्हणून हे जे सत्ता ब्रह्म आहे ते मूळ अधिष्ठान आहे आणि त्याला परिवाराची गरज आहे. देह मन बुद्धीची गरज आहे. तर सत्ता ब्रह्म हे समजून घेण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनीही चालते शरीर कोणाची ये सत्ते हेच उदाहरण दिलेलं आहे. कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. म्हणजे सगळ्या क्रियाच सांगितलेल्या आहेत. त्याची सत्ता ही त्याची आहे, परमात्म्याची आहे असं समजून सांगण्यासाठी म्हणून अभंग लिहिलेला आहे. परिवारे वीण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता. जे राजा आहे पण राजधानी ओस आहे, तिथं माणसं नाहीत. राजाला नोकर चाकर नाहीत. मागच्या वेळेला मी सांगितलं तर हे. राजाला पत्नी नाही म्हणून मुलं नाहीत. कोणीच नाही. एकटा राजा हा काय राजा असणार. म्हणून परिवार असेल तर राजनेतृत्वाला अर्थ आहे. पदार्थे विण साक्षता तेही मिथ्या. तसं साक्षी ब्रह्म असं जे सांगितलं जातं, साक्षी राहा तुमच्या व्यवहारांचे. तुम्ही रस्त्यांनी चालताय तर केवळ पावलं पडू देत. हाताची हालचाल होऊ देत. रस्ता आपण कापतोय याचं भान राहू देत. ते असणार. पण मन नको. मग मन कुठं आहे तर मन आपल्याच देहाच्या क्रियेचं साक्षी आहे. मग जाताना एक पाटी दिसली तर ती वाचायची नाही, कारण ते मनाचं काम झालं. फक्त जायचं. दिवाळीच्या दिवसांमध्ये इथून जाताना आकाशकंदील गाडीतून दिसतात. तर कोणी असं म्हणतं की काय छान दिसतायत आकाशकंदील, सगळीकडे दिवे 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 लागलेले वेगवेगळ्या रंगाचे. असं जाता जाता कोणीतरी मला म्हटलं, तर मी म्हटलं की माझ्या मनात असं काहीच येत नाही, काहीच नाही. साक्ष ब्रह्म जर तुम्ही पाहिलं तर दृश्याशी समरस होता. द्रष्टा दृश्याशी एकरूप होतो. आणि जर तुम्ही ठरवलं तर काहीच नाही, नुसतं काय काय जे आहे ते आहे. पण आपण मात्र त्याचे साक्षी आहोत. या साक्ष ब्रह्माचा एक उपयोगही आहे. ते म्हणजे आपण कशातच अडकत नाही. सौंदर्यात नाही, रूपात नाही, पदार्थांमध्ये नाही. जसं स्वामीजी म्हणायचे की एक फाउंटन पेन जरी कोणाच्या खिशाला दिसला चांगला तर तो पेन आपल्या अंतःकरणात येऊन बसतो. असं पेन मला हवं. तर साक्षीत्व नसल्याचं हे लक्षण आहे.
रस्त्याने एक गाडी जातीये तर आपल्याला काय करायचं आहे? पण मग ही गाडी कोणत्या कंपनीची आहे? ती गाडी आपल्याजवळ असली पाहिजे. त्याच्यात किती कम्फर्ट्स आहेत. जेव्हा आपल्याला गाडी नकोच आहे, तेव्हा एवढा विचार कशाला? तेव्हा साक्ष ब्रह्म ही गोष्ट उपयोगी पडते. मूळ ब्रह्माकडे जाताना या गोष्टीचा उपयोग आहे. पण समर्थ असं म्हणतात, पदार्थे वीण साक्षता तेही मिथ्या. जर पदार्थ दिसले तर साक्षीत्व आहे. आकाशकंदील दिसला मग मी त्याचं साक्षी व्हायचंय. पण दिसलं नाही म्हणजे इतकं दुर्लक्ष असेल तर साक्षी ब्रह्मलाही तेवढाच अर्थ. सगुणास नाश आहे, प्रत्यक्षास प्रमाण काय, सगुण ब्रह्म निश्चय नाशिवंत. सगुण ब्रह्म म्हटलं जातं तर ते नाशिवंत आहे. कारण मूळ माया, गुणमाया आणि जडमाया मुळातच ऐसी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली, असं एका ठिकाणी समर्थांना दासबोधात विचारलंय. ते म्हणतात, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची. आकाशामध्ये वाऱ्याची झुळूक वाहिली. वाऱ्याची झुळूक वाहिली म्हणून आकाशाच्या स्थितीत काय फरक पडला? काहीच नाही. पण आम्हाला जाणवली, आमच्या देहाला जाणवली, पानं हलली झाडांची. असं काही झालं, असं समर्थ म्हणतात. तसं मूळ परब्रह्म होतं, तिथं माया निर्माणच झाली कशी? तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी मी आहे असा भाव निर्माण झाला. त्याला मूळ माया असं म्हटलं. एकोहम, मी आहे आणि मी एकटा आहे. एकमेव मीच एक आहे. म्हणजे ज्या वेळेला पृथ्वी नव्हती, आप नव्हतं, तेज वायू नव्हतं, आकाश नव्हतं, ज्या वेळेला काहीच नव्हतं, त्यावेळेला काहीतरी होतं. एक अव्यक्त पदार्थ होता, एक अक्षर पदार्थ होता, अदृश्य, अव्यक्त, अलक्ष. कारण काही असल्याखेरीज काही घडणं शक्य नाही. ज्या अर्थी वस्त्र दिसतं आहे त्या अर्थी कापूस असला पाहिजे. धूर दिसतो आहे तर अग्नी कुठेतरी असला पाहिजे. म्हणून काही निर्माण झालेलं दिसलं तर त्याच्या मागं काही अव्यक्त तत्व असलं पाहिजे. त्याच्याशिवाय निर्मिती शक्य नाही. तशी मूळ माया आणि या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावः अध्यात्म उच्यते भूतभावोद्भवकरम विसर्गः कर्मसंज्ञितः. 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मूळ अक्षर ब्रह्म होतं, तिथं काहीच नव्हतं. त्याला जेव्हा स्वभाव निर्माण झाला, आपण आहोत असा भाव, त्याला अध्यात्म हा शब्द आला. स्वभावः अध्यात्म उच्यते. आणि या मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण झाले. जे या मूळ मायेमध्येच, या अहंतेमध्येच सत्व रज तम होतेच, ते त्याच्यातून प्रगट झाले. आणि या सत्व रज तम यांच्यातूनच पंचमहाभूत निर्माण झाली.
या पंचमहाभूतांपासून म्हणजे त्यांच्या एकमेकांशी सुसंगत झटापटीतून सर्व विश्व निर्माण झालं. हे कशामुळं झालं? तर काही नाही, जैशी आकाशची वाहिली झुळूक वायोची, मूळ ब्रह्मस्थितीच होती. पण मूळ माया निर्माण झाली, त्रिगुण निर्माण झाले, पंचमहाभूत निर्माण झाली, भूतमात्र निर्माण झाली, औषधी वनस्पती, मनुष्य मात्र, भूतमात्र, सर्व सृष्टी निर्माण झाली. त्याला सगुण म्हटलं. हे जे सगुण आहे, या सगुणाला नाश आहे. यद दृष्टम तन नष्टम, जे जे दिसतं ते सगळं नाश पावणार आहे. आम्ही लहानपणी इथून पुण्या स्वारगेटला बसून आमच्या गावी वाईला जायचो. तर तेव्हा किती छोटा रस्ता होता, किती वडाची झाडं होती बाजूला. कुठे आहेत ती? तोडली तरी किंवा नाहीशी तरी झाली. पुण्याच्या अवतीभोवती डोंगर होते. त्याच्यातले म्हणजे डोंगर, काही डोंगर कुठं गेले असं म्हटलं तर काही नाही, सपाटीकरण झालं. ज्या अगदी छोट्या टेकड्या होत्या तिथं इमारती उभ्या राहिल्या. म्हणजे डोंगराचा नाश झाला, इमारती झाल्या. भूकंप झाला, इमारती पडल्या. समजा जन्म झाले, काही काळ आपण राहतो आणि जन्म देह नाहीसा होतो. रामकृष्ण ते आले गेले. जिथं प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण ते देखील आले आणि गेले. त्यामुळे सगुणाला नाश आहेच. जडमायेला नाश आहे, गुणमायेला नाश आहे, आणि मूळ माया मात्र तशी अविनाशी आहे बरं का. कारण ही जी मूळ अहंता आहे, त्या मूळ अहंतेला मी ब्रह्म असा बोध होतो बस. ते मुळातच ब्रह्म असतं, पण अस्मिता, अहंता याच्यामुळं वेगळा पडतो. मग सद्गुरू आपल्याला तोच उपदेश करतात. ते परमात्म तत्वच तू आहेस असं म्हणतात. ज्याला आपण देह मन बुद्धी समजत असतो, त्याच्या बुडाशी तू ब्रह्मस्वरूप आहेस असं सांगतात. पण प्रत्यक्षतः उपदेश करत असतात सगुण मूर्तीला आपल्या. हो की नाही? सगुणास नाश आहे, प्रत्यक्षास प्रमाण काय? सगुण ब्रह्म निश्चये नाशिवंत, लोक मरो मरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काये मानिले. आपले आजी आजोबा जे कोणाचे असतील, कोणाचे नसतील, कोणाकोणाचे वडीलही आत्ता या क्षणाला नसतील, आई नसेल, पण जर कुटुंबाचा फोटो एखादा पाहिला तर त्याच्यात ते सगळे असतील. मग गेले कुठं? त्यांचे देह गेले. जसा देह जातो तशी मूर्ती देखील जाते. आपण जे सगुण म्हणतो ते प्रत्यक्षात मूर्ती असते. म्हणजे जर देवदर्शन म्हणून देवाला आपण गेलो तर ते तर प्रतीक असतं केवळ. तिथं सगुण म्हणून काहीच नसतं.
एवढा त्याच्या शेजारी ठेवलेला दगड नारळ फोडण्यासाठी, त्याच दगडाची एक जर मूर्ती बनवली तर लगेच ती मूर्ती झाली. म्हणून त्या मूर्तीमध्ये चैतन्य आपण पाहतो. ती मूर्ती ही परमात्मा आहे असं पाहणारा म्हणजे तोही सगुणच असतो. त्याला समजावं. विनोबा असं म्हणतात की लहानपणी गणपती विसर्जनाच्या वेळेला मला फार वाईट वाटायचं असं म्हटले. आणि माझी आई मला सांगायची की अरे, गणपतीचं आवाहन करून गणपतीचं नंतर ठराविक दिवसांनी विसर्जन करणं हे सगुणाची मर्यादा सांगतं. आणि गणपती कधी विसर्जित होत नाही, निर्गुण परमात्मा तसाच राहतो हे शिकवण्यासाठी गणपती बसवला जातो आणि विसर्जित केला जातो. तसेच आपले जन्म होतात आणि विसर्जित होतो आपण. सगुणास नाश आहे. प्रत्यक्षास प्रमाण काये, सगुण ब्रह्म निश्चये नाशिवंत. निश्चयपूर्वक सगुण ब्रह्म हे समजावून सांगण्यासाठी आहे. ते नाशिवंतच आहे. अगदी सद्गुरूंचा म्हणजे हा शेवटचा धडा, मानवी जीवनातला शेवटचा धडा, सद्गुरूंचा देह. स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा हा शेवटचा धडा शिकून स्वामीजी गेले की सगुण ब्रह्माला नाश आहे. किती मंडळी म्हटली असं कसं होऊ शकतं. कारण आपण ज्यांच्या जाण्याची कधी कल्पना केली नव्हती, जे गेल्यानंतर आपण खूप पोरके झालो. आणि आपल्याकरता सद्गुरू, पण आई देखील आपली, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून मीही काय व्याकुळ मीही रडलो, असं मोठं प्रसिद्ध गाणं आहे. पण सगुण ब्रह्माला मर्यादाच आहे, त्याला काय करणार. पुढं म्हणतात समर्थ, निर्गुण ऐसे जे नाव, त्या नावास कैचा ठाव. मग निर्गुण ब्रह्म, सगुण नाशिवंत आहे म्हणून निर्गुण ब्रह्म ही संकल्पना शिकवली. पण सगुणाच्या सापेक्ष निर्गुण शिकवलं एवढंच, आणि निर्गुणाच्या सापेक्ष सगुण शिकवलं एवढंच आहे. तुम्ही खरं सांगा की आपण सगुण आहोत का निर्गुण आहोत, देहानी आहोत तेव्हा. देह नाशिवंत आणि त्याच्या आत असणारी जाणीव, चैतन्य, अधिष्ठान, सत्ता हे आपल्याला समजलेलं नाही. आपण ते समजून घेतो आहोत शब्दाच्या साहाय्याने. पण आपलं असणं
म्हणजे केवळ सगुण आहे? नाही. मग निर्गुण आहे प्रत्यक्ष दिसतो देह मन बुद्धीच्या योगाने. म्हणून निर्गुण हे सगुणाच्या सापेक्ष, सगुण हे निर्गुणाच्या सापेक्ष समजण्यासाठी. गुणे विण गौरव येईल कैचे, पण मूळ माया, गुणमाया आणि जडमाया आणि देह. जर सगुणच नसेल तर निर्गुण त्याच्या सापेक्ष आहे, त्याला कसं ब्रह्म म्हणणार? माया जैसे मृगजळ, ऐसे बोलती सकळ, का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. आपण एक ज्ञानदेव पाठातला अभंग क्रमांक 22 आणि 23 सद्भक्त प्रणव शेठ आपल्याला सांगेल, त्याच्या पाठोपाठ म्हणू आणि मग पुढचं प्रवचन. श्रीराम. मी एक एक ओळ सांगतो, आपण माझ्या पाठोपाठ म्हणूया. माझ्या ज्ञानदेवे कृपा विस्तारली, व्यापुनी घेतली भूत मात्रे, प्रेम देऊनी या दीनांसी राखिले, भाव भक्ती बळे उद्धरिले, भावार्थ दीपिका हरी पाठ केला, विठ्ठल सावळा जीव प्राण, मकरंद म्हणे मूर्ती करुणेची, माऊली विश्वाची ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, उद्धराल जाणा भव सिंधू, माझ्या ज्ञानदेवे गीता टीका केली, भाषा गौरविली देशिकार, संस्कृतासी दिले प्राकृताचे लेणे, खुले केले पेणे अज्ञ जीवा, शब्दरत्न रूपी अमूर्ताची पेटी, तयावरी वृष्टी अमृताची, सोहम बोधे तेथे होवोनी सुस्नात, पायी मकरंद स्थिरावला, ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, उद्धराल जाणा भव सिंधू,
ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, उद्धराल जाणा भव सिंधू. त्या माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ, का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. निर्गुण ब्रह्माबद्दल बोलतायत. ग्रामो नास्ती कुतः सीमा, जन्मे विण जीवात्मा. अद्वैतासी उपमा द्वैताची, माये विरहित सत्ता. पदार्थे वीण जाणता, अविद्येवीण चैतन्यता. कोणास आली सत्ता चैतन्यता साक्षी, सर्वही गुणाच पासी. ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैसे. ऐसे जे गुणरहित, तेथे नामाचा संकेत. तोची जाणावा अशाश्वत निश्चयेसी. निर्गुण ब्रह्मासी संकेते, नामे ठेविली बहुते. ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे. निर्गुण आणि सगुण हे एकमेकांच्या सापेक्ष. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण याचा निवाडा करता येत नाही. एक गोविंदू रे. एका परमात्म्यापासून दोन्हीही झाले. सगुण पाहायला गेलं तर आत निर्गुण आहे म्हणून त्या सगुणाला अर्थ आहे. निर्गुण म्हणजे जीव सत्ता आहे म्हणून सगुणाला. नाहीतर ते गाणं नाही आहे का की अजूनही रुसूनी आहे. आपली पत्नी गेली आणि पती तिच्या बाजूला बसून शोक करतोय. कारण बऱ्याच वेळेला तशीच ती रुसून बसत असे, बोलत नसे. म्हणून तो म्हणतोय अजूनही रुसून आहे. खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ. पापणी हलेना. पण आता काही नाहीये. फक्त देह वर उरलाय आणि तो शोक करतोय. असं ते मूळ गाणं आहे. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ. माया कशी की मृगजळ असावं तसं. ते हरिण रानातून फिरत असताना तहान लागल्यावर, म्हणजे आत्ता खरंच इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये हरिण काय, पण म्हणजे रस्त्यावर फिरणारी कुत्री, झाडावर असणारे पक्षी, या कोणालाही पाण्याची सोय नाहीये. आम्ही टँकवर पोहायला जातो तर तिथं किती पारवे येतात आणि पटपट पाणी पिऊन उडून जातात. ते हरिण फसतं की अजून पुढं पाणी आहे की काय असं म्हणून ते त्या रोखानी जातं. पण हवा हलत असते. दृष्टीभ्रम होऊन तिथं पाणी आहे असं वाटतं. तशी माया आहे. म्हणजे जन्म आहे तिथं त्याच वेळेला मृत्यूही लिहिलेला आहे. आणि जन्म आहे असं वाटतं. त्याच्या आत जर पाहायचं झालं तर एक जन्मरहित बसलेला आहे. का कल्पनेचे आभाळ नाथिलेची, किंवा आभाळ कल्पनेत असलेलं
निळं. पण आकाशाचा जो निळा रंग आहे तो निळा रंग जी सूर्याची किरणं जात असतात वरून, तर ती वरच्या अणूंना स्पर्श करून जातात वर अंतराळात असलेल्या, आणि तिथं खरं म्हणजे पोकळी असते, काही नसतं. म्हणजे जर सूर्याची किरणं नसतील तर अंधारच आहे, पण तिथून प्रकाश किरणं जातात तर आपल्याला ते आभाळ निळं भासतं. का? ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. पण प्रत्यक्षात त्याला निळेपणा नाहीये, ती कल्पनाच आहे. ग्रामो नास्ती कुतः सीमा. जर गावच नसेल तर त्याच्या 4 सीमा कशा सांगायच्या? विनोबा म्हणतात की घराला खिडक्या, शेताला कुठून खिडक्या? ग्रामो नास्ती कुतः सीमा जन्मे विण जीवात्मा. जन्म झाला, देह आला म्हणून त्याच्या आत जीवात्मा आहे म्हणायचं. अद्वैतासी उपमा द्वैताची. सगुणच नसेल तर निर्गुण निरर्थकच आहे. निर्गुण या नावाचा तसा पदार्थच नाही. म्हणून आश्चर्य असं की इंद्रिय मनबुद्धी ही मायेमध्ये येतात आणि त्यांचं सहाय्य घेऊन त्याच्याखेरीज चौथं साधन आपल्याकडं नाही. हो की नाही? इंद्रिय, मन आणि बुद्धी ही 3 साधनं आपल्याकडं आहेत. या 3 साधनांचा उपयोग करून किंवा या 3 साधनांकरवी साधन करून घेऊन आपण ब्रह्म शोधत असतो. ब्रह्माला प्राप्त होण्याची इच्छा धरत असतो. वस्तुतः ज्या ठिकाणी द्वैत नाही अशी वस्तू, आत्मवस्तू शोधण्यासाठी देखील गरज असते देह मनबुद्धीची. जर जन्मच झाला नाही तर जीवात्माही नाही. आणि द्वैताकडूनच अद्वैत शोधण्याचा प्रयत्न घडत असतो. मायेविरहित सत्ता, पदार्थे वीण जाणता, अविद्ये वीण चैतन्यता कोणास आली. जर मायाच नसेल, मायेविरहित सत्ता, माया म्हणून आपल्या अवतीभोवती जे काही आहे आपल्या देहासकट, ती सत्ता वापरण्यासाठी माया तर पाहिजे. हो की नाही? म्हणजे आपलं घर आहे समजा, तर कोणी म्हणेल की घर हे माया आहे. म्हणजे तसा काही अर्थ नाही हो, सगळी मोह माया असं म्हणेल. पण ती माया मुळातच नसेल तर सत्ता कोणावर गाजवणार? घर असावं आणि मग कोणाचा हा देह, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे, असं मग नंतर म्हणावं. घरात राहावं आणि जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. वाटसरू जसा वाटेनी जाताना झाडाच्या सावलीला थांबतो,
तसं घर आहे असं समजावं. याचं कारण असं आहे की या घरात पूर्वी कोणीतरी राहिलेलं आहे आणि तोही माझं घर म्हणून राहिलेला आहे. तो गेल्यानंतर आपणही माझं घर म्हणून तिथं राहतो आणि आपणही गेल्यावर उरलेला कोणीतरी माझं घर म्हणून राहतो. ते घरच नसेल तर कोण माझं घर म्हणणार? म्हणून मायेची तेवढी जरुरी आहे, पण सत्ता चालवण्यासारखं त्याच्यात काही नाही. हे ती माया असताना समजून घेतलं पाहिजे. जेव्हा पत्नी पतीला सोडून जाते तेव्हा विचारून जाते की मी जाऊ का, असं स्वामीजी म्हणायचे. किंवा पती जातो, पतीचं निधन होतं, तेव्हा तो पत्नीला विचारून जातो की आपण बरोबर काळ कंठणार होतो, आपली वेळ आली की जातो. म्हणून म्हणजे पत्नीच्या पक्षी पती हा सत्ता गाजवण्याचं ठिकाण जरी असलं किंवा उलटं धरा, पण सत्ता गाजवण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना. पत्नी पाहिजे तर सत्ता गाजवणार. या विषयावर मी जास्त नाही बोलत. याचं कारण हा इतका नाजूक विषय आहे. आपली पत्नी गेल्यानंतर अगदी हतबल झालेले किती साधक मला भेटतात आणि उलट देखील. पदार्थे वीण जाणता, पदार्थ आहे आणि त्या पदार्थाला जाणणार आहे. जे फ्रीज आहे, फ्रीज आहे हे जाणणार आहे. ज्याच्या घरी फ्रीज नाही तर तो फ्रीज आहे हे जाणेल कसा? पंखा नाही, पंखा आहे हे जाणेल कसा? अविद्येवीण चैतन्यता. तसं अविद्या म्हणजे माया, देह. तो देहच नसेल तर चैतन्यतेचा बोध तरी कसा होणार? अविद्येवीण चैतन्यता कोणास आली? वेळ पुढं गेला. सत्ता, चैतन्यता, साक्षी म्हणून सत्ता ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, साक्षी ब्रह्म, सर्वही गुणाच पाशी. हे सर्व गुणामध्ये येतं. म्हणजे अहंतेमुळं म्हणजे मूळ मायेमुळं त्रिगुण आणि त्रिगुणांमुळं मग जड. ठाईंचे निर्गुण त्यासी गुण कैचे. पण ब्रह्म हे मुळातच निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी गुण या नावाचा पदार्थ नाही. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयेसी. असं जे गुणरहित आहे म्हणजे वस्तुतः आपण सत्ता ब्रह्मही नाही, चैतन्य ब्रह्मही नाही, साक्षी ब्रह्मही नाही. सगुण ब्रह्मही तसं नाही आणि सगुणाच्या सापेक्ष निर्गुण असल्यामुळं निर्गुण ब्रह्म देखील म्हणणं हे अज्ञानाचंच लक्षण आहे. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयेसी. तो खूप अशाश्वत आहे. वेगवेगळी ब्रह्माला नावं देणं हे सगळं मायेमध्येच येतं. व्यक्तीला नसतात का निरनिराळी नावं? म्हणजे शाळेत आडनावाने हाक मारतात,
जवळचे मित्र नावाने हाक मारतात. घरी कोणीतरी दादा, भैया, नाही का, अण्णा, आप्पा, तर एकाच एकाच माणसाला दिलेली नावं आहेत ती. आणि तो माणूस जर पाहायचा झाला तर तो खरा का त्याच्या आतलं चैतन्य खरं? त्यामुळं नामाचा संकेत जो आहे तोही तसा अशाश्वतच आहे. शाश्वत काही नाही. एखाद्याला जर नवीन एक नाव ठेवलं तर तेही त्याचं नाव होऊन बसतं. काय करणार? जसं तुम्ही कॉलेजमध्ये शिकवायला गेल्यावर मग तुम्हाला सर म्हणायला लागली मुलं आणि बाकीचे लोकही सर म्हणतात. आता सर हे तुमचं नाव नाही. पण तुम्ही सर म्हटलं तरी ओ देता. नाही का? ते अशाश्वत नाम आहे. भगिनी वर्गाला तर त्यांचं सगळंच्या सगळं नाव बदललं जातं. म्हणजे लग्नात जर एक नाव ठेवलं तर मग आधी वडिलांचं नाव लावत होते त्याच्याऐवजी पतीचं नाव. त्या समाजात असलेल्या प्रथेप्रमाणे. आणि आडनावही बदलतं, व्यक्ती तीच राहते. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे. म्हणून वाच्य ब्रह्म जे आहे त्या वाच्य ब्रह्मालाही नाश आहे. समर्थ खूप खोलात जाऊन सांगतायत. याच्यावरून आपण नंतर साधनाही करणार आहोत. मी त्याची खरी वाट पाहतोय. पण या मूळ संकल्पना तुम्हाला सांगतानाच वेळ जातोय. पण तुम्हाला खूप आनंद येतोय. समर्थांनी जे लिहिलेलं आहे तर ते आपले डोळे उघडण्यासाठीच लिहिलेलं आहे. आपल्याला शब्दाच्या योगाने यथार्थता समजावी याकरता लिहिलेलं आहे. कारण शब्द ब्रह्म देखील ते माईक म्हणतात, तरी आपण समजून घेतो हे केवढं आश्चर्य आहे. तशा प्रकारे पुढचाही समास पुढच्या वेळेला आपण समजून घेऊ. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
वसंतन की जय 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 रघुवीर समर्थ. हरी हरी. काही निवेदन. श्रीराम. येत्या मंगळवारी रात्री 9:15 ते 9:10 या वेळात गणेशपुरम येथे परमपूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवरती प्रवचन होईल. आपण सर्वांनी या कार्यक्रमास जरूर उपस्थित राहूया. नमस्काराच्या संदर्भातलं निवेदन आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या साधकांना आज नमस्कार करायचा आहे त्यांनी शांतपणे रांगेत नमस्कारासाठी उभं राहावं. परमपूजनीय स्वामीजी 5 मिनिटात फ्रेश होऊन इथे परत येतील. निवेदनं संपली. हरी हरी. स्वामीजी राम राम. नारायण. स्वामी